यवतमाळ पोलिसांनी 6 लाखांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केलाय। मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री सुरू असून पोलिसांनी कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली। त्या अंतर्गत यवतमाळच्या गुन्हे शाखेनं बंटी सिवोटियाच्या दुकानात धाड टाकून नायलॉन मांजा जप्त केलाय। नगरमधील तोफखाना पोलिसांनी शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून 73,700 रुपये किमतीचे प्रतिबंधित नायलॉन मांजे जप्त केलेत। शहरातल्या यशोदा नगरमधल्या नाथ किराणा दुकानात चोरून नायलॉन मांजाची विक्री सुरू होती। तोफखाना पोलिसांनी कारवाई केली आहे। नांदेडमध्ये घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगाराला अटक केली। श्रीकांत चव्हाण असं त्याचं नाव आहे। त्यानं जिल्ह्यात विविध ठिकाणी 14 घरफोड्या केल्यात। त्याच्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही त्यानं घरफोड्या केल्याचा पोलिसांना संशय आहे। त्या दृष्टीने अधिक तपास सुरू आहे। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 मध्ये एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल आणि कारतूस जप्त केलीत। संतोष मोहिते अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्याचं नाव, त्याच्या विरोधात 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यानं गावठी पिस्तूल कुठून आणलं तसंच तो घातपात करणार होता का याचा तपास सुरू आहे। रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका चांगलीच खवळली। रशियाचा युक्रेनवरील हल्ला जगाला इशारा आहे। व्लादिमीर पुतिन यांना आता थांबवण्याची गरज आहे असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिलाय। उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन नव्या वर्षात 3 गुप्तचर उपग्रह अवकाशात पाठवणार आहे। मानवरहित लढाऊ यंत्रणा आणि अण्वस्त्र निर्मितीवर किम जोंग उन भर देत आहेत। त्यामुळे दक्षिण कोरियाची चिंता वाढली आहे। भारतीय क्रिकेट संघाला धक्का बसला। अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर दुखापतग्रस्त झालाय। नेट प्रॅक्टिस दरम्यान शार्दुलच्या खांद्याला बॉल लागलाय। त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेसोबतची दुसरी कसोटी खेळणार का याबाबत संभ्रम आहे। पहिल्या कसोटी सामन्यात बॅटिंग दरम्यान त्याच्या डोक्याला बॉल लागला होता। दुसऱ्या कसोटीचा सराव करताना आता त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये वैज्ञानिक आणि गणितीय रांगोळी स्पर्धा घेण्यात आली। या पर्यावरण संवर्धनावरही अनेक रांगोळ्या साकारण्यात आल्या। स्पर्धेत जवळपास 310 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। अकोल्यात गार्डन क्लबनं पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलं। यात विविध प्रकारच्या फुलांच्या 52 श्रेणी पाहायला मिळाल्या। विविध फुलझाडं, कॅक्टसचे प्रकार, गुलाबाचे विविध प्रकार यासह फुलांची रांगोळी तसंच सजावट करण्यात आली होती। पुष्पप्रेमींसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरले। सई तामणकर आणि सिद्धार्थ चांदेकर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत। श्रीदेवी प्रसन्न या सिनेमात प्रेक्षकांना हे दोघे एकत्र पाहायला मिळतील। हा सिनेमा 2 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय। राजकुमार रावचा गन्स अँड गुलाब या वेबसिरीजचा दुसरा सीझन लवकरच येतोय। हा दुसरा सीझन नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल। पहिल्या भागात राजकुमार हा पानटिपूच्या भूमिकेत दिसला। या भूमिकेसाठी राजकुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालाय। डिलिव्हरी बॉय या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झालंय। सिनेमात प्रथमेश परब आणि विनोदवीर पृथ्वी प्रताप हे एकत्र पाहायला मिळतील। मोहसिन खान यांनी सिनेमाचं प्रदर्शन केलं। सिनेमा 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय। आमिर खानची मुलगी इरा खान आणि नुपूर शिखरे यांचा महाराष्ट्रीय पद्धतीनं विवाह सोहळा पार पडणार आहे। इराचा पती नुपूर हा महाराष्ट्रीय आहे। त्यामुळे या दोघांचा विवाह इथल्या परंपरेनुसार होणार आहे। 3 जानेवारीला ते दोघे लग्नबंधनात अडकतायत।